नमस्कार मंडळी, कशा आहेत सगळे? मजेत आहात ना? तर कालचा ब्लॉग कंटिन्यू करत आहे. आज आहे शनिवार. शनिवारची असते पावट्याची भाजी आणि कढी. तर छानपैकी जेवण झालं आणि रिलॅक्समध्ये आराम केलेला आहे, कारण उद्या आहे संडे आणि एखादा पिक्चर वगैरे बघतो आणि मग रिलॅक्समध्ये झोपून घेतो. तर इथे ना अर्णव पायाची तळवे मालिश करत होता, खूप दुख होते ना म्हणून. दुसऱ्या दिवशी रिलॅक्स उठल्यावर नाश्त्यासाठी केलेले कांदे पोहे आणि उशिरा उठल्यामुळे ना पाणीचं प्रेशर कमी होतं, त्याच्यामुळे मशीनमध्ये पाईप टाकून मी कपडे धुवायला लावलेले आणि इथे ना मस्तपैकी चहा घेतलेला आहे. आणि अमोल बाहेरचं झाडं होते, इथे मॅडम बसल्यात कांदे पोहे खात आणि अर्णव बसलेलं होतोय. तर संडे असेल ना तर सगळ्यांचा रिलॅक्समध्ये वेळ घालवतो आणि आज ना करायचं आहे, चिकन वगैरे करणार नाही आहे, जवळा कैरी करणार आहे आणि सोड्यांचा रस्सा नेहमी चिकन खाऊन ॲसिडिटी झाल्यासारखे होते, त्याच्यामुळे चला आता देवपूजा वगैरे झालेली होती आणि आता इथे मी कढीपत्ता आणि खूप सारा असा लसूण आणि कांदा टाकून घेणार आहे. कैरी जास्त घेतलेली आहे, कारण कैरीमध्ये जवळा करायचा आहे ना म्हणून. सध्या कैरीचं सीझन आहे, त्याच्यामुळे आपण कैरी टाकू शकतो, नाही तर मग कोकम टाकावंच लागतं. तर इथे छान अशी फोडणी देऊन घेतल्यानंतर 4-5 मिरच्याही टाकलेल्या आहेत आणि मसालाही टाकलेला आहे. तर कांदा ना छान असं तपकिरी लालसर कलरचा होईपर्यंत आपण छान भाजून घ्यायचा आहे. सोड्याचा रस्सा वाटणामध्ये करणार आहे मी आणि जवळा सुक्का करायचा आहे आणि सोबत चपाती आणि भात. आजही वाटलं संडे आहे ते छान पाऊस पडेल. ह्या रविवारमध्ये चिकन किंवा खेकडे खाण्यात मजाच वेगळी असते, पण पावसाचं अजिबात नामोनिशाण नाही आहे, उलट ऊनच आहे. आणि आम्हाला जायचं आहे बाहेर पण वटपौर्णिमेचं सामान आणायला. उद्या आहे वटपौर्णिमा, तर सामानही आणायचं होतं ना, त्याच्यामुळे. तर बघू उद्या पौर्णिमा आहे तर पाऊस पडतो आहे की नाही त्याच्यावर डिपेंड. तर इथे छान मसाला वगैरे टाकून मी आता सगळं एकजीव करून घेते आणि जो आपण जवळा मस्त भाजून ना धुवून घेतलेला आहे तो त्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत. कैरी ना आता तोतापुरी आलेली आहे बघा, ही अशी मोठी साईज घेतलेली आहे, लहान नाही कापली. आता ह्याच्यामध्ये आपण जवळ टाकायचं आहे. सोड्याचा रस्साही असंच काहीतरी मी करणार आहे, पटकन होईल असा, त्याचा काही व्हिडिओ बनवणार नाही. पण सध्या ना जवळा मला खूप आवडतो म्हणून आज ठरवलं चला रेसिपी पण होऊन जाईल. थोडंसं क्वचित पाणी टाकलेलं आहे आणि आता आपण ह्याला झाकण मारून शिजवून घेणार आहोत. आज आहे रविवार. रविवार कसा जातो ना कळतच नाही खरं बघायला गेलं तर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सगळं आरामात होतं, कारण रोज सोमवार ते शनिवार डेली लवकर उठावं लागतं, त्याच्यामुळे सगळी कामं पटापट होतात. तर आता आम्ही बाहेर जायच्या तयारीत आहोत आणि चौघंही जाणार आहोत एकदाच. आज आहे पोलिओ आणि अन्वीला पोलिओचा डोसही द्यायचा होता, तर तोही देणार आहोत. आणि हे वटपौर्णिमेसाठी ना मी काल मणी आणलेले, तर त्याचे मला माळ ओवायचे आणि हे ओटीचं सामान आणलेलं आहे. तर इथे अन्वीला पोलिओ डोस दिलेला आहे स्विमिंग पूलजवळ. काल येता जेवढं सामान आणता येईल ना तेवढं आणलेलं, पण ना फळांमध्ये आणलं नव्हतं, म्हणजे जांभूळ, करवंद आणि असंच काय असतील ना फळं. तर मी दरवेळेस ना जांभूळ, करवंद, केळी, आंबा आणि फणस लावते. काही जण अळू असतात तर अळू लावतात. आता इथे या मावशींकडे ना सगळेच होते, पण मला ना करवंद आणि जांभूळच घ्यायचा होता. आंबा तर मी कालच घेऊन ठेवलेला होता आणि केळी बघायची आहे, केळी आणि फणस. तर फणस ना अखंड घेणार नाही आहे, कारण तो सोलायला म्हणजे काढायला कोणालाच वेळ नाही आहे, त्याच्यामुळे जे पीस फणसाचे गरे असतात ना विकायला लूजमध्ये, तर तेच घेणार आहे अर्धा किलो मी. तर 60 रुपये पाव, 100 रुपये अर्धा असं होतं, तर मी ते घेतलेले हे बघा. आणि हे असं
आंबे पण तुकडे तुकडे करूनच लावणार आहोत आम्ही. आणि सकाळी ना लवकर करून घेतो वटपौर्णिमा, त्याच्यामुळे सगळी तयारी आदल्या दिवशीच करून घेतो. शुभ्रा, सिद्धिवहिनी, आई, मी आणि आता लीनाबाई आहे, आम्ही 5 जणींचं. तर ही ते सगळी तयारी करून ठेवू. 5 पानं आणि ओटीचं सामान आणि 5 प्रकारचे फळं आणि मणी, दिवा वगैरे ते तर उद्या मी तुम्हाला दाखवेलं. तर अशी तयारी आम्ही केलेली आहे वटपौर्णिमेची. तर तुम्ही कोण कोण कशी वटपौर्णिमेची तयारी करता हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि ही व्हिडिओ ना इथेच थांबवते. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर माझी ऑलमोस्ट तयारी वटपौर्णिमेची झाली. आता फक्त साडी काढून ठेवायची, साडी कुठली घालता येईल ते. उद्या पौर्णिमा आहे. देवाला एकच रिक्वेस्ट करेल की खूप 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 पाऊस पाड. आणि चला बाय, टेक केअर. या जेवायला छान जवळ आणि चपाती खायला. बाय.